सहजन किंवा शेवगा याच्या शेंगाबरोबर याचे पाने देखील पौष्टिक आहेत. याला देशात अनेक नावाने संबोधले जाते. ह्याच्यामध्ये अँटी इन्फ्लेमेटरी, अँटीबॅक्टेरियल गुण असतात. याच्यामुळे आपण इन्फेक्शनपासून वाचू शकतो. ज्यांना ब्लड प्रेशर आहे त्यांच्याकरता हे हेल्दी टॉनिक आहे. ज्याच्या पानामध्ये व्हिटॅमिन ए, सी, ई, B6, कॅल्शियम, आयरन, पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असे महत्त्वपूर्ण पोषक तत्वे असतात. याच्या नियमित सेवन केलं तर भरपूर फायदे आहेत. याच्या पानामध्ये अँटी ऑक्सिडंट व अँटी इन्फ्लेमेटरी गुण असतात. आपली इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी याचे नियमित सेवन करावे. त्याचबरोबर शरीराचे संक्रमण दूर होते. याचे पाने शरीरामध्ये ऑक्सिडेटिव्ह तणाव कमी करण्यासाठी उपयोगी होतो. तसेच शेवग्याच्या पाण्याची भाजी खाल्ल्याने पचनक्रिया वाढते. यामध्ये पाचक एन्झाईम वाढतो, त्यामुळे जेवण लवकर पचते. याच्या नियमित सेवनामुळे कब्ज, अपचन व गॅस यासारखी पचन संबंधित समस्या, रोगप्रतिकारशक्ती वाढते. कॅल्शियम ह्यात असल्यामुळे सायटिका गाठी यात सहजनचा उपयोग खूप फायदेशीर आहे. सुपाचा असल्यामुळे लिव्हरला स्वस्थ ठेवण्याचे काम करतो. त्याचे पोट दुखत असेल मग पोटासंबंधी आजार जसे अपचन, गॅस ह्यामध्ये शेवग्याच्या फुलांचा रस पिलं तर फायदा होतो. त्याचप्रमाणे ह्याची भाजी खावी. सूप प्या. जास्त फायदा पाहिजे असल्यास डाळमध्ये घालून शिजवा ते खा. तसेच डोळ्याकरता चांगले. ज्यांना डोळ्याची समस्या आहे त्यांनी शेंगा, फुले व पाने यांचा उपयोग जास्तीत जास्त करावा. तसेच काही लोकांचे कान दुखत असेल तर याचे ताजे पाने आणून याचा रस काढून कानात टाकावा तर आराम भेटतो. ज्यांना पथरी म्हणजे स्टोनचा प्रॉब्लेम आहे तर त्यांनी याचे सूप पिले पाहिजे. यामध्ये स्टोन बाहेर निघून जाईल. तसेच लहान मुलांना पोटामध्ये कीड झाले तर याचे पाण्याचा रस दिला पाहिजे. त्यामुळे पोटातील किडे निघून जातात. तसंच दातामध्ये किडे झाले तर याच्या सालीचा काढा दिला पाहिजे. त्याचबरोबर ब्लड प्रेशर सामान्य करतो. त्याचबरोबर हृदयरोगामध्ये कोलेस्ट्रॉल कमी करतो. तसेच महिलांना युरिन समस्यामध्ये याचा फुलांचा चहा दिला तर महिलांचे युरिनचा प्रॉब्लेम नीट होतो. तसेच ज्या महिलांना बाळंतपणामध्ये दूध कमी येत असते त्यांनी याचे बी सुकवून किंवा फुले सुकवून याचा काढा पिला पाहिजे. ते काढा पिल्याने त्यांचे दूध वाढेल. त्याच्यात ह्युमिडिटी वाढण्यासाठी फुलांचा चहा किंवा भाजी आहारात सामील करावा. ह्यामुळे नुकसान पोहोचणार नाही. अँटीऑक्सिडंट फ्री रेडॉक्सचा प्रभाव रोखण्यासाठी फायदेशीर आहे. तसेच पचनक्रिया ठीक करण्यासाठी फुलांचे सेवन केले पाहिजे. फायबर जास्त असते. फायबर जास्त प्रमाणात शेवग्याच्या याच्यामध्ये असते. त्यामुळे आपण पचनतंत्र सुधारते. तसेच ज्या लोकांना वजन कमी करायचे आहे त्यांनी यांच्या फुलामध्ये क्लोरोजेनिक ॲसिड नावाचा अँटीऑक्सिडंट असतो. त्यातील मौजूद अतिरिक्त वसा कमी करण्यास मदत करतो. त्याचप्रमाणे ह्याच्या फुलांचे सेवन केलं तर ज्या लोकांचे केस गळते त्यांचे केस गळाचे कमी होतात. त्याचे केस वाढण्यास मदत केसांचे साधारण सामर्थ्य घेऊन
केस मुलायम होण्यास मदत करतात. तसेच पुरुषांसाठी शक्ती वाढवण्यासाठी फुलांचे सेवन करू शकतात. ह्यामुळे थक थकवा व कमजोरी दूर होईल. तसेच शक्तीचा विकास होईल. आपण सहजांची किंवा शेवग्याची पावडर बनवून तीसुद्धा पिऊ शकता. तसेच पानांची भाजी करून घेऊ शकतो. शेवगामध्ये भरपूर शेवग्याच्या पानामध्ये भरपूर पौष्टिक पदार्थ असतात. त्याचे आपण बी सेवन नियमित करू शकतो. त्याच्यात शेवग्याची भाजीसुद्धा आपण खाऊ शकतो. त्याचेच त्याप्रमाणे शेवग्याची पावडर बनवून सुद्धा घेऊ शकतो. त्याचे शेवग्याचे अनेक आपल्याला फायदे, नियमित सेवन केले तर भरपूर फायदे आहेत.